इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ आणि परिसरातील नागरिकांना वर्षभरापासून प्रतीक्षा असलेले शिवमंदिर आर्ट फेस्टिवल यंदा 29 फेब्रुवारी ते 3 मार्च असे 4 दिवस रंगणार असून यंदा प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर, साधना सरगम, गायक अभिजित भट्टाचार्य, कैलाश खेर आणि सोनू निगम आपली कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला असून यंदाचे फेस्टिवल हे 7वे वर्ष आहे। अंबरनाथ शहराला प्राचीन शिवमंदिराच्या रूपाने ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या प्राचीन शिवमंदिराकडे पाहिले जाते। या शिवमंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा आणि सोबतच जागतिक पातळीवर शिवमंदिराची ओळख निर्माण व्हावी यासाठी मागील 7 वर्षांपासून खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये शिवमंदिर आर्ट फेस्टिवल साजरा केला जातो। जागतिक दर्जाचे कलाकार या फेस्टिवलमध्ये येऊन आपली कला सादर करतात। या फेस्टिवलमुळे अंबरनाथकारकांना दरवर्षी मोठी सांस्कृतिक मेजवानी मिळते। यंदा 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर आपल्या गायनाने अंबरनाथकरांना मंत्रमुग्ध करणार आहे। 1 मार्च रोजी गायक अभिजित भट्टाचार्य आणि गायिका साधना सरगम आपली कला सादर करणार असून 2 मार्च रोजी प्रसिद्ध गायक कैलाश खेर कला सादर करणार आहेत। तर 3 मार्च रोजी अखेरच्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम अंबरनाथकरांना आपल्या गायनाच्या जादूने तल्लीन करणार आहेत। तसेच शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासनाने 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। मंदिराचे प्रवेशद्वार, सर्कल आणि नदी पार्किंग प्लाझा, प्रदर्शन केंद्र, एम्पी थिएटर, अंतर्गत दगडी रस्ते, भक्त निवास, संरक्षक भिंत, घाट, खेळाचे मैदान आणि स्वच्छतागृहे अशी कामे केली जाणार असून त्याचे भूमिपूजन 3 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, योगगुरू बाबा रामदेव, अयोध्येचे महंत गोविंदगिरी महाराज उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। 29 फेब्रुवारी, 1, 2, 3 मार्च असं 29 ते 3 मार्चपर्यंतचा हा कार्यक्रम असेल। या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार जे आहेत या शिवमंदिराच्या प्रांगणामध्ये परफॉर्म करणार आहेत, त्यांची कला सादर त्या ठिकाणी करणार आहेत। 29ला मैथिली ठाकूर असेल, 1 तारखेला अभिजित भट्टाचार्य, साधना सरगम, 2 तारखेला कैलाश खेर आणि 3 तारखेला सोनू निगम असे दिग्गज कलाकार जे आहेत ते या ठिकाणी परफॉर्म करतील। पहिल्या दिवशी जे आहे त्याचं ओपनिंग, याचं इनॉग्रेशन जे आहे सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हे त्या ठिकाणी करणार आहेत। आणि त्याचबरोबर 3 तारखेला जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर गोविंद देवगिरी महाराज असतील आणि रामदेव बाबा असतील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। 3 तारखेला जे आहे या शिवमंदिराचा जो आपण कॉरिडॉर बनवतो आहे 150 कोटी खर्च करून, त्याचं भूमिपूजन देखील जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि गोविंद देवगिरी महाराज आणि रामदेव बाबा असतील हे मिळून जे आहे ते त्या ठिकाणी भूमिपूजन देखील करणार आहेत। तर ह्या शिवमंदिराला जे आहे 1000 वर्षाचा इतिहास आहे। हे शिवमंदिर जे आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जो आहे त्याचं सुरुवात या ठिकाणी केलं। हे 7वं वर्ष या ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आहे। तर या 7 वर्षामध्ये दरवर्षी जो आहे आदल्या वर्षीचा रेकॉर्ड जो आहे तो मोडण्याचा काम जे आहे हे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलने केलेलं आहे। गेल्या वर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी होती। मी आपल्या माध्यमाने सगळ्या श्रोत्यांना, भाविकांना जे आहे ते त्या ठिकाणी निमंत्रण देतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि गेल्या वर्षीचा उच्चांक जो आहे तो ह्या वर्षी कसा मोडीत निघेल याच्यासाठी आपला सहभाग जो आहे तो याच्यामध्ये महत्त्वाचा आहे। कारण की हे शिवमंदिर जे आहे ते आमच्या खूप जवळ आहे। हे शिवमंदिर जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या खूप जवळचं आहे आणि त्याचा कायापालट आजूबाजूच्या परिसराचा झाला पाहिजे ह्याच्यासाठी गेल्या अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो। ते काम देखील त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये चालू झालेलं आहे। पण 3 तारखेला भूमिपूजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ते काम चालू होईल आणि पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला कॉरिडॉर जो आहे तो शिवमंदिराचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल, जेणेकरून लोक जी आहेत ती फक्त अंबरनाथ किंवा महाराष्ट्रामधूनच नाही देशामधून, देशाच्या बाहेरून देखील जी आहे ती लोक या अंबरनाथमध्ये हे शिवमंदिर पाहायला येतील। असं काम जे आहे ते त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं करतो।